तर नमस्कार सगळ्यांना। आज दहीहंडी आणि गोकुळाष्टमी आहे। सगळ्यांना सर्वप्रथम दहीहंडी आणि गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। दहीहंडी स्पेशल आज मी महाप्रसाद म्हणजे पायनॅपल शिरा बनवणार आहे। त्याची पूर्ण रेसिपी आपण माझ्या YouTube चॅनलवर आता पाहणार आहे। तर पाहूया चला। सर्वप्रथम जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत सबस्क्रायबर त्या सगळ्यांना थँक्यू। आणि कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। इथून पुढे तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील। आणि माझे मागील व्हिडिओ पण खूप छान आहेत गावाकडचे वगैरे, ते पण तुम्ही नक्की पहा। आणि सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। तर पाहूया आपण आज काय बनवणार आहे स्पेशल ते। तर नमस्कार सगळ्यांना, ढेबे टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आणि दहीहंडी निमित्त महाप्रसादाचे आम्ही आयोजन केले होतं। आम्ही साऊंड वगैरे न लावता आमच्या दहीहंडीला फक्त महाप्रसाद सर्व येणाऱ्या जाणाऱ्या रोडवरच्या लोकांना वाटत होते। तर पूर्ण व्हिडिओ पाहूया चला। तर इथे मी सगळा म्हणजे किराणा वगैरे आणलेला आहे। आणि हा माझ्या मुलाने आणि त्याच्या मित्रांची दहीहंडी आहे। तर मी माझ्या मुलाला सांगितलेलं साऊंड वगैरे लावायचं नाही, तुम्ही जे पैसे गोळा करणार आहे त्यामध्ये महाप्रसाद तुम्ही लोकांना वाटू शकता। तर मी आज बनवत आहे शिरा। 3.5 किलो रवा आणलेला आहे, जवळजवळ 4.25 किलो होता रवा। आणि हा माझ्या मुलांच्या फ्रेंड्सनी मिळून सगळी वर्गणी गोळा केलेली लहान मुलांची दहीहंडी आहे। आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून वर्गणी तयार केलेली। तर मी त्यांना आधीच सांगितलं होतं की DJ साऊंड बिवून काही आणायची गरज नाही आहे, तुम्ही जितकी वर्गणी वगैरे गोळा करणार त्यामधून आपण महाप्रसादाचं आयोजन करू। आणि जे लहान मुलं होते सगळे ते पण तयार झाले। आणि मग मी आता त्यांच्या दहीहंडीसाठी महाप्रसाद बनवत आहे। इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि रवा छान असा मी चाळून घेत आहे, कारण रव्यामध्ये आळ्या असू शकतात आणि त्या आळ्या रव्यामध्ये राहू नये म्हणून मी छान रवा चाळून वगैरे घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता। तर तुम्ही इथे पाहू शकता रवा चाळून वगैरे घेतलेला आहे स्वच्छ। आणि त्यामध्ये आळे वगैरे असतात, या दिवसात तर जास्त असतात पावसाच्या दिवसात। तर त्यामुळे पूर्ण रवा मी चाळून वगैरे घेतलेला आहे चाळणीने। आणि पटकन भाजण्यासाठी मी 2 कढया ठेवलेल्या आहेत गॅसवरती। आणि लवकर लवकर भाजून होण्यासाठी मोठ्या मोठ्या 2 कढया ठेवलेल्या आहेत। कढयांमध्ये आता छान बारीक मंद आचेवरती तो रवा भाजून घ्यायचा। आणि जवळजवळ हा 3-3.5 किलो रवा आहे। आणि या आपल्याला जो पायनॅपल शिरा बनवायचा आहे त्यासाठी मोठं पातेलं लागणार आहे। तर आधी पूर्ण प्रोसेसनी आपण रवा भाजून घ्यायचा। तर पाहूया पुढे नेक्स्ट। आणि इकडे पाहू शकता या कढईचा गॅस जरा मी मोठा केलाय आणि त्यामुळे हा थोडासा लालसर भाजत चाललाय रवा। आणि ह्याचा थोडासा गॅस बारीक केलाय कारण लवकर बनवायचा आहे मला शिरा। आणि पाणी पण तापायला ठेवायला लागेल, इतक्या मोठ्या शिऱ्यासाठी पाणी जास्त तापायला लागेल, त्यामुळे मी पटापटा बनवून घेत आहे। तर विलायची पावडर वगैरे करायची, त्याच्यात अजून आपल्याला पायनॅपल सिरम पण टाकायचं आहे। आणि इकडे पाहू शकता रवा चांगला लालसर भाजलेला आहे। मी या साईडच्या गॅसची फ्लेम थोडीशी वाढवलेली आहे आणि इकडे मंद आच ठेवलेली आहे, जेणेकरून एका कढईतला रवा पटकन भाजावा। आणि ह्या गॅसवरती मी पाणी तापायला ठेवणार आहे, कारण इतक्या मोठ्या रव्यासाठी पाणी पण उकळलेलं लागणार आहे। आणि पूर्ण रवा भाजून झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये तूप ॲड करणार आहे। आणि मी पायनॅपल सिरप पण आणलेला आहे, म्हणजे पायनॅपल फ्लेवर, तो पण आपण यामध्ये ॲड करणार आहे। आणि आज तुम्ही गोकुळाष्टमीचं स्पेशल दहीहंडी स्पेशल काय काय बनवले मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण इथून पुढेही तुम्हाला छान छान असेच व्हिडिओ पाहायला भेटतील। आणि मी याआधी पण खूप सारे गावाकडचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत, परत रक्षाबंधन स्पेशल टाकला आहे, अजून एडिट करायचे खूप राहिलेले आहेत, मला टाईम भेटत नाही। आज सुट्टी होती म्हणून तरी मी 2 ब्लॉग काढलेले आहेत, 2 व्हिडिओ काढलेले आहेत। एक दुसरा आहे स्पेशल सरप्राईजचा आणि हा एक आहे
तर मग तुम्ही नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओ असेच पाहायला भेटतील. आणि ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून खूप सारे धन्यवाद. तर तुम्ही इथे फरक पाहू शकता दोन्ही कढईमधला. एका कढईमधला छान रवा छान भाजून झालेला आहे आणि दुसऱ्या कढईमधला रवा पांढरा दिसत आहे, म्हणजे तो अजून भाजून झालेला नाही. तर मी पटापटा रवा भाजून घेत आहे, कारण शिरा बनवण्यासाठी गरम पाणी लागतं आणि गरम पाणी दुसऱ्या गॅसवर ठेवायचं होतं, म्हणून मी एका गॅसवरच फ्लेम मोठी करून छान रवा भाजून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. आणि इकडे पाहू शकता एका कढईमध्ये मी विलायची घेतलेली आहे भाजायला. आणि इथे पाहू शकता तुम्ही मी विलायची भाजून घेत आहे. विलायची पावडर मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे आणि ती पावडर आपल्याला या पायनॅपल शिऱ्यामध्ये टाकायची आहे. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा. इथे तुळशीची पानं पाहू शकता. प्रसाद तयार झाल्याच्या नंतर वरून तुळशीची पानं टाकायची असतात. तर तुळशीची पानं आणलेली आहेत निकिताने. आणि इथे आता आपण तूप टाकून घेतलेलं आहे. ऑलमोस्ट या कढईमधला पण रवा भाजत आलेला आहे. या कढईमधला अजून थोडासा भाजायचा बाकी आहे, पण दुसऱ्या कढईमधला पूर्ण रवा भाजून झालेला आहे. आणि आता आपण यामध्ये तूप टाकून घेतलेला आहे. आणि नंतर ज्यावेळेस आपण हा भाजलेला रवा पाण्यामध्ये टाकणार गरम पाण्यामध्ये, त्यावेळेस पण राहिलेलं तूप ॲड करायचं त्यामध्ये. जर तुम्ही 3 किलोचा रवा बनवत असाल तर 2.5 लिटर किंवा 2.5 लिटरचं तूप घ्यायचं. म्हणजे जेवढं माप घेतलं तर एकच नंबर शिरा बनतो. जसं की 2.5 किलो साखर, 2.5 किलो रवा आणि 2.5 किलो तूप, असाच अंदाजात जर तुम्ही शिरा बनवला तर एकच नंबर होतो. जसं की आता सध्या हा प्रसादासाठी बनवायचा आहे, म्हणून प्रसादासारखाच शिरा बनवायचा असेल तुम्हाला तर जेवढ्याला तेवढंच इथं मी निम्म तूप घेतलेलं आहे आणि निम्मा डालडा घेतलेला आहे. कारण की रवा जास्त क्वांटिटीमध्ये आहे, त्यामुळं मी डालडा निम्मा आणि तूप निम्म घेतलेला आहे. असा पण प्रसाद खूप छान होतो. यामध्ये तुम्ही केळी वगैरे टाकले, ड्रायफ्रूट्स तर अजून उत्तम होतो. पण हा इथल्या लहान मुलांच्या दहीहंडीसाठी बनवत आहे मी शिरा. तर त्यांनी जेवढी मला सामग्री आणून दिली, युवराज त्यांच्या फ्रेंड्ससोबत दहीहंडी बनवत आहे, त्यांनी जेवढी मला सामग्री आणून दिली तेवढ्याच मी बनवून देत आहे त्यांना. आणि इकडे पाहू शकता मी पाणी तापायला ठेवलेलं आहे. पाणी जितक्याला तितकंच ठेवायचं आणि जास्त वाटलं आपल्याला तर पाणी जास्त आहे तर थोडं पाणी आपण साईडला काढून ठेवू शकतो. पण इतक्या पातेल्यामध्ये पण तो रवा पुरतो की नाही जरा थोडी शंकाच आहे मला. पण मी तरी पण त्या पातेल्यामध्ये पाणी तापायला ठेवलं आहे. आणि इकडे मी रवा छान भाजून घेत आहे. त्यामध्ये तूप आणि डालडा मी आत्ताच ॲड करून घेतलेला आहे. आणि पहिला जो रवा भाजून घेतलेला आहे तो रवा पण आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. आणि आत्ता हा थोडासा लालसर व्हायचा बाकी आहे अजून रवा. तर पाणी चांगलं गरम झालं पाहिजे, छान उकळलं पाहिजे. उकळीवरती हा रवा सोडला तर एकच नंबर हा प्रसाद तयार होतो. आणि तुम्ही पण सध्या साऊंड याच्या नादी लागू नका. खूप कानाला त्रास होतात, कानाचे आजार होतात. तर लहान मुलांना पण खूप त्रास होतो साऊंडचं. तर तुम्ही पण तुमच्या मुलांना सांगू शकता की तुम्ही सगळे कल्चर, सगळे फंक्शन, सगळे कार्यक्रम, सण वगैरे करा, पण त्याने काही निसर्गाला हानी झाली नाही पाहिजे किंवा आपल्यामुळे लोकांना त्रास झाला नाही पाहिजे, याची दक्षता मात्र घ्यावी. हे तुम्ही तुमच्या मुलांना नक्कीच सांगा. आता इकडे पाहू शकता तुम्ही रवा छान भाजून झालेला आहे. आणि आपण आधी जो रवा भाजून घेतलेला आहे आधी दुसऱ्या कढईमध्ये, तो पण यामध्ये ॲड करायचा. आणि परत थोडंसं तूप त्याच्यामध्ये टाकायचं, तूप आणि डालडा मिक्स. आणि मग इकडे पाणी तापून झालेलं आहे, थोडं अजून तापलं पाहिजे पाणी. पाणी चांगलं तापल्याच्या नंतर हा भाजलेला रवा त्यामध्ये ॲड करायचा. हा आपण आधी भाजून घेतलेला रवा आहे आणि यामध्ये आपण तूप आणि डालडा टाकून घेतलेला आहे. तर आता हा दोन्ही एकत्र करून घ्यायचा आणि पुन्हा एकदा थोडंसं भाजून घ्यायचा.
आणि सगळा भाजलेला रवा आपण आता एकत्र केलेला आहे आणि तुपामध्ये आणि डालड्यामध्ये छान खरपूस भाजून घ्यायचा. आणि कलर पाहू शकता तुम्ही, कलर किती चेंज झालेला आहे. हा रवा आता लालसर झालेला आहे, लाल भाजून झालेला आहे पूर्ण. आणि पाणी पण ऑलमोस्ट तापलेलं आहे, चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये हा रवा टाकून घ्यायचा आणि तोपर्यंत मग विलायचीची पावडर करून घेऊया. तर इकडे पाहू शकता तुम्ही, विलायची पावडर बारीक वाटून घेतलेली आहे, छान भाजून. त्यामध्ये थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे आणि विलायची पावडर छान अशी बारीक करून घेतली. पाण्याला ऑलमोस्ट आदान आलेलं आहे, म्हणजे पाणी छान तापलेलं आहे. आणि रवा तर तुम्ही पाहिलेलंच आहे किती छान भाजून झालेला आहे. आणि आता तो रवा या तापलेल्या पाण्यामध्ये आपण पायनॅपल सिरम टाकून घ्यायचं. पायनॅपलचा फ्लेवर आणलेला आहे तो त्या गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचा. आणि तुम्ही पाहू शकता हे पायनॅपलचा फ्लेवर आहे आणि आणला होता तेवढा सगळा मी त्या पाण्यामध्ये टाकलेला आहे, कारण रवा जास्त क्वांटिटीमध्ये आहे आणि एकदम छान स्वाद आला पाहिजे, त्यामुळे मी टाकलं होतं. तर आता रवा टाकून घेतलेला आहे त्यामध्ये गरम पाण्यामध्ये आणि किती छान रवा फुलत आहे तुम्ही पाहू शकता. 1-2 मिनटात इतका सुंदर रवा फुललेला आहे, छान फुगून वर आलेला आहे. आता आपण या रव्याला छान एकजीव करून घ्यायचं आणि पाणी कमी वाटल्यास थोडं गरम पाणी करून साईडला ठेवायचं आणि मग पाणी ॲड करून घ्यायचं, कारण हा 1.25 किलोचा वगैरे प्रसाद नाही आहे, जास्त आहे. तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, महाप्रसाद आहे तर मोठ्या पातेल्यामध्ये करत आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती जास्त क्वांटिटीमध्ये मी हा पायनॅपल शिरा बनवलेला आहे. आणि तुम्ही वाटलंच तर वरून थोडंसं गरम पाणी टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. गार पाणी टाकू नका, त्याने प्रसादाची चव बिघडू शकते. आत्ता आपण झाकण ठेवून दिलेलं आहे. मी झाकण ठेवल्याच्या नंतर 10-15 मिनिटांनी त्याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान असा हा रवा फुललेला आहे. आणि किती थोडा होता ज्यावेळेस आपण या पातेल्यामध्ये टाकला आणि तो इतका छान भाजले गेलेला आहे खरपूस, त्यामुळे तो इतका सुटसुटीत आणि खमंग असा झालेला आहे. तर आता त्यामध्ये आपण साखर ॲड करायची. जितका रवा आहे तितकीच साखर टाकायची, तरच प्रसाद छान होतो. खूप त्याला तूप वगैरे छान सुटतं आणि चवीला पण एक नंबर होतो. तर ही साखर आपण सगळीकडे एकजीव करून घ्यायची. तर तुम्ही पण नक्की असाच टाईपनी महाप्रसाद करा. आणि तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. ड्रायफ्रूट्सनी अजून महाप्रसादाला म्हणजेच शिऱ्याला खूप छान टेस्ट येते. आणि आता हे लहान मुलांनी मला जेवढ्या वस्तू आणून दिल्या त्यातच मी बनवत आहे, पण यामध्ये जर तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकले सगळ्या प्रकारचे तर खूप छान टेस्टी यम्मी असा प्रसाद तयार होतो. आणि लागतोच सत्यनारायणाची पूजा तुमच्याकडे, म्हणजे सगळ्यांच्या घरी असतातच पूजा, तर त्या पूजेला हा प्रसाद लागतोच. तर पायनॅपल शिऱ्यामध्ये आपण साखर टाकून घेतलेली आहे आणि आत्ता छान अशी विलायची पावडर टाकून घ्यायची, ज्याने छान स्वाद येणार आहे आपल्या महाप्रसादाला. आणि साखर पूर्ण एकजीव करून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता किती छान झालेला आहे महाप्रसाद. अजून थोड्या वेळाने आपला प्रसाद तयार होईल. तर जी आत्ता आपण साखर ॲड केलेली आहे ती पूर्ण एकजीव करायची, कारण खाली रवा जास्त आहे आणि तो थोडासा या पातेल्यामध्ये थोडीशी दाटी होत आहे, म्हणजे थोडंसं मोठं पातेलं हवं होतं, पण यामध्ये होऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त एकजीव करायचं व्यवस्थित. आणि किती सुंदर असा महाप्रसाद तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता. आता मी यामध्ये थोडंसं तूप ॲड केलेलं आहे, तूप टाकलेलं आहे आणि रवा किती फुललेला आहे सुंदर, ते पण तुम्ही इथे पाहू शकता. आणि इतका छान टेस्टी झाला होता, खूपच छान झाला होता हा महाप्रसाद. तर आता आपण झाकण ठेवून वगैरे झाल्याच्यानंतर त्यावरून केळी ॲड केलेली आहे आणि मी इथे 2च केळी वापरलेली आहे. घरात केळी होती अवेलेबल, तेवढीच मी केळी टाकलेली. युवराजनी त्यांनी जे महाप्रसादासाठी साहित्य आणलेलं त्यामध्ये केळी वगैरे काय आणलेली नव्हती,
त्यामुळे मी जितकी अवेलेबल होती तितकीच केळी टाकलेली आहे आणि तुळशीची पानं छान वरून प्रसादाला टाकलेली आहेत. तर कसा झाला हा प्रसाद नक्की सांगा. मी महाप्रसाद बनवून घेऊन जाईपर्यंत दहीहंडी युवराजनी त्यांनी फोडलेली होती. तर तुम्ही पाहू शकता दहीहंडी मी वरती जायच्या आधीच त्यांनी दहीहंडी फोडलेली. आणि ही यातली निम्मी मुलं माझ्या क्लासमधलीच आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून दहीहंडी सेलिब्रेट केलेली. दहीहंडी फोडून झाल्याच्या नंतर मी प्रसाद घेऊन गेले होते वरती आणि रोडवरती जे रोडवर जे येणारे जाणारे लोक होते त्यांना आम्ही हा प्रसाद वाटणार होतो. त्याआधी युवराज आणि त्याच्या फ्रेंड्सला तुम्ही पाहू शकता सगळे एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते. हा युवराज आहे आणि ही सगळी लहान लहान मुलं एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते आणि त्यांची दहीहंडी फोडून झालेली आहे. 7 वाजताच त्यांनी दहीहंडी फोडली. मग मी सगळ्यांना बोलले आता प्रसाद वाटून घ्या सगळ्यांनी. आणि तुम्ही पाहू शकता मी प्रसाद द्रोणमध्ये भरून देत आहे आणि मुलांना सांगितलेलं जे रोडवरून येत जात आहेत लोक त्यांना सगळ्यांना प्रसाद देऊन टाका. आणि साऊंडमध्ये ह्याच्यामध्ये पैसे घालवण्यापेक्षा त्यांना बोलले तुमच्या पैशाचा काहीतरी चांगला वापर करून प्रसाद लोकांना द्या. त्यांच्या मुखात 2 घास गेले तर तुमचं नाव तरी काढतील. तर तुम्ही पण सध्या जे साऊंड वगैरे लोक लावतात, जास्त DJ वगैरे लावतात, त्याने खूप त्रास होतो. कानाचे पडदे, परत कानाचे आजार, हे ते खूपच त्रास होतो लोकांना. हे न करता असेच दहीहंडी तुम्ही पण साजरी करा. आणि पूर्ण प्रसाद वाटप करेपर्यंत आम्हाला 1 तास तरी लागला. तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. इथून पुढेही तुम्हाला असे छान छान व्हिडिओ आणि ब्लॉग माझ्या चॅनलवर पाहायला भेटतील. तर या महाप्रसादासाठी म्हणजे दहीहंडीसाठी मी माझा खास लूक बनवला होता यशोदा मैयाचा. तर माझा आजचा लूक तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमचा जरी चॅनल असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पण तुम्हाला नक्की सपोर्ट करेन. सो थँक्यू फॉर वॉचिंग.